आणि अशा महात्म्यांचं नाव जर घेतलं ना, नाव घेतल्याच्या नंतर आपला सुद्धा असणारा उद्धार होतो. याच्याकरता वर्णन केलेलं आहे. शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी. शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी, यांच्या नामे नाश पातकासी. आता जेवढे तुम्हाला मी नावं सांगितले का नाही, आता जे प्रमाणामध्ये नावं सांगितले, एवढ्यापैकी एकाचं सुद्धा कुळ मात्र शुद्ध नाही बरं का. सगळ्याचा असणारा वर्ण संकराचाच असणारा भाग आहे. नंबर 1 पहिलं नाव सांगितलं शकुंतला. या शकुंतलेचं बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, तर शकुंतलेचं कुळ सुद्धा चांगलं नाही. शकुंतला सूत, सूत महर्षीचं कुळ सुद्धा चांगलं नाही. व्यास महर्षींचं कुळ सुद्धा चांगलं नाही. शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास, कर्णाचं सुद्धा कुळ चांगलं नाही. पण यांचं कुळ जरी चांगलं नसेल, कुळ चांगलं जरी नसेल तरी तुकोबराय सांगतात यांचं नाव जरी घेतलं ना तरी माणसाचा असणारा उद्धार होतो. म्हणून इथं वंदन केलेलं आहे. तिसरं वंदन सूत महर्षींना. नैमिषारण्यामध्ये असणारी कथा सुरुवात झाली आणि नैमिषारण्यामध्ये कथा सुरुवात झाल्याच्या नंतर उच्च आसनावर सूत महर्षींना बसवलं. खाली हजारो असणारे समुदाय शौनक ऋषींचा असणारा आहे. शौनकांनी प्रश्न विचारला आणि सांगितलं, आम्हाला असंख्य वर्षापर्यंत असणारा यज्ञ करायचा आहे, पण त्या यज्ञामध्ये नेमकं काय ऐकावं हे आम्हाला सांगा तुम्ही. आमचा असणारा वेळ जात नाही, नेमकं काय ऐकावं तुम्ही. याच्याकरता असं करा, आमच्या कानाला अमृतासारखी असणारी कथा सांगा, पण ती कथा सांगत असताना एकदम सारभूत कथा असणारी असावी. म्हणजे रसस्वाद त्याच्यामध्ये असावा आणि सारभूत असणारी कथा असावी. आता आपल्या कानाला अमृता समान जर कथा कोणती असेल तर कानाला अमृता समान असणारी एकच कथा आहे. ती कथा म्हणजे देवाचं नामचिंतन ऐकणे, एवढीच कानाला अमृता समान असणारी कथा आहे. त्याच्याकरता प्रमाण असणारं सांगतो. कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, 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 कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती. ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, ते भरोनिया पाहिन तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. कानानं काय ऐकावं माहिती का? कानानं दुसरं तिसरं काय ऐकू नये बरं का.
कानानं ऐकत असताना फक्त कानानं कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. आता कानानं काय ऐकावं? कान भरून देवाची कीर्ती ऐकावी. पण आता आपण कान भरून काय ऐकतो माहिती का? प्रत्येक तरुण मंडळीच्या कानामध्ये आता काय माहिती का? इकून एक हेडफोन टाकलेला आणि इकून एक टाकलेला. जवळचं माणूस काय बोलाले काहीच कळत नाही बरं का. रस्त्यानं हेडफोन टाकलेला माणूस एकटंच नाचायले. लोक म्हणजे हे येडं झालं का नेमकं काय झालं? पुन्हा जवळ आल्याच्यानंतर कळतं त्याच्या कानामध्ये हेडफोन आहेत बरं का, आणि ते गाणं लागल्याच्यानंतर नाचायलंय. म्हणजे कानामध्ये हेडफोन आहेत. याच्या पुढं सांगू, या कानानं जर भगवंताची कीर्ती जर ऐकली तर शेवटच्या क्षणापर्यंत माणूस बहिर होत नाही बरं का. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, ओ तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे बोल, माझ्या विठोबाचे बोल, तुम्ही विठोबाचे बोल, माझ्या विठोबाचे बोल, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. घे 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 माझे जेवाचे नाम विठोबाचे, नाम घेई 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 माझे वाचे, नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. कानानं काय ऐकायचं माहिती का? कानानं ऐकत असताना कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. ज्यानं देवाची कीर्ती ऐकली नाही मग त्याच्याकरता प्रमाण सांगतो, बहिरा झालो, बहिरा झालो. काही माणसं बहिरे असतात बरं का. त्यांना म्हणलं का नाही चपाती आणू का, ते म्हणतात वरण नग 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 वरण नग. अरे तुला चपाती सांगायला तुला, म्हणजे ते बहिर झालंय बरं का. त्याला ऐकू येत नाही, त्याला अजिबात नाही, म्हणजे काही कळतच नाही त्याला. आता सांगतो पुढे, ज्या लोकांनी देवाची कानानं कीर्ती ऐकली नाही ते बहिरे. ज्या देवानं डोळे भरून या पाहिन तुझे मुख, ज्या माणसाने देवाचं रूप बघितलं नाही ते आंधळे. असे चापीत चाललेत अशा रस्त्यानं. असे देवानं डोळे देऊन त्यानं रूप बघितलं नाही. याच्या पुढे सांगू, देवानं मुख दिलं त्याचं कधी नामचिंतन केलं नाही मग झाला मुका. पाणी म्हणायचं म्हणलं की आ आ आ आ, त्याला बोलता येत नाही. त्याला काय, त्याला म्हणजे काही जरी त्याला बोलायचं म्हटलं की बोलता येत नाही, काय ना उपयोग नाही. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. अरे ज्ञान होतं पण देवाचं नामचिंतन केलं नाही, झालं मुक पुन्हा. आणि मुक्या झालेल्या माणसाला काही बोलता येत नाही बरं का, अजिबात काही बोलता येत नाही. मुखी वाणी, कानी कीर्ती आणि डोळे मूर्ती देखावया. हे सगळे अवयव दिले देवानं आपल्याला कशा करता? देवाचं भजन करण्याकरता. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, ओ डोळे मुख बोलाया वचन, श्री नारायण जेने जोड श्री नारायण, नासे जीव
जीवपण बहुरोग नासे जीवपण बहुरोग दिले इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान ओ दिले इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिये हे सगळे जे इंद्रिय दिलेत का नाही देवानं, देवाचं काहीतरी भजन पूजन करावं म्हणून इंद्रिय दिलेत बरं का. पण एक दिवस अशी घटना होते, जे देवानं हात दिले त्याच्याकरता जर हातानं जर टाळी नाही वाजवली ना, पुन्हा असा हात पुन्हा बरं का असा बस रस्त्यानं चालायला असा. ज्या पायानं देवाची तीर्थयात्रा केली नाही ते रस्त्यानं पाय असा फरकत फरकत चालला बस. ज्या तोंडानं देवाची कीर्ती वर्णन केली नाही त्याचं तोंड असं बेंड होणार पुन्हा, वाकडं तोंड पुन्हा. ती काय साधी गोष्ट आहे का पुन्हा. बरं त्याला चावता तरी घास येते का पुन्हा, अजिबात नाही. डॉक्टर म्हणतो आता मिक्सर आणा एक नवं, त्याच्यामध्ये ते टाकायचं, त्याचं बारीक ज्यूस करायचं, त्याला वरून एक नरसाळ टाकायचं पुन्हा आणि वरून वाटायचं. बरं ते तरी मरी पेत आहे का पुन्हा, इकून लगे वगळा आणि काय कोण असं आहे का त्याचं काय. अरे बाबा जोपर्यंत चांगलं इंद्रिय दिले शरीर दिले तोपर्यंत देवाचं गुणगान कर, चांगलं व्यवस्थित असताना तुझं शरीर राहील. अशा काही म्हातारे आहेत का नाही आणि अशा काही आजी आहेत शेवटच्या क्षणापर्यंत चटणी भाकरी खायला बस, शेवटच्या क्षणापर्यंत. अशा काही म्हातारे आहेत 125 वर्ष झालं तरी बाजावर निवांत नारळाचं पाणी पिऊन झोपलेले आहेत कूलर लावून. असे शेजारचे बसलेले म्हणतात म्हातारी कधी मरते आहे. 125 वर्ष झालं तरी म्हातारी टणटणीतच नुसतं. त्याचं कारण एक आहे, म्हातारीने हरिपाठ केला, म्हातारीनं काकडा केला, तीर्थयात्रा केली, देवाचं नामचिंतन केलं, याचा असणारा हा परिणाम आहे. त्याचा शेवट सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत इंद्रिय जशाला तशी असणारे राहतील. म्हणून देवानं इंद्रिय दिले. शौनक ऋषी सांगतात आम्हाला अशी कथा सांगा ती सारभूत असणारी कथा असावी, एकदम सारभूत, जास्त बोलणारी कथा नसावी बरं का, एकदम मोजकं सांगणारी कथा असावी. बर दुसरं बोलण्याकरता सुरुवात केली. एक म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्यामुळं प्राप्त होणारा जो विवेक आहे हा वृद्धिगत कशामुळं होतो हे एक आम्हाला सांगा. नंबर 3, या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार होण्याकरता सगळे माणसं दुःखानं ग्रासून गेलेले आहेत, यांचा उद्धार होण्याकरता एखादं साधन असेल तर ते साधन सांगा. पुढं वर्णन केलं. एखादं शाश्वत जर साधन असेल तर शाश्वत साधन सांगा. आणि दुसरी गोष्ट सांगितली, जे पवित्रांना सुद्धा पवित्र कळेल असं एखादं असणारं साधन सांगा. याच्या पुढे सांगितलं की आम्हाला श्रीकृष्ण भगवंताची प्राप्ती व्हावी याच्याकरता एखादं साधन सांगा. याच्याकरता उत्तर देण्याकरता सुरुवात केली. जर तुम्हाला विवेक जर वाढवायचा असेल तर विवेक वाढतो कशानं, तर विवेक वाढत असताना संताचे संगती, मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. माया मोह जर कशानं निघून जात असतील तर देवाचं भजन करा, माया सुद्धा असणारी जवळ राहत नाही. शाश्वत साधन जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत महापुराणाचा असणारा ग्रंथ, नवे नवे कथा. पुढे वर्णन केलेलं आहे. पवित्रांना सुद्धा पवित्र करण्याची शक्ती जर कशामध्ये असेल तर श्रीमद भागवत महापुराणाचा असणारा ग्रंथ पवित्रांना सुद्धा पवित्र करू शकतो. आता पहा, पवित्राच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव. म्हणजे पवित्र जर इथं कोण असेल तर ज्यानं स्नान केलं तो पवित्र नाही, ज्यानं चांगले कपडे घातले तो पवित्र नाही. पवित्र कुणाला म्हणायचं? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव. म्हणजे ज्याला ज्याला देव आवडतो का नाही त्याला म्हणायचं पवित्र. आता दृष्टांत सांगतो बरं का. आपण सगळे बसलेलो आहोत, देव आपल्याला किती आवडतो याच्याकरता उत्तर द्या बरं का. जेवढं आपलं प्रेम आपल्या घरच्या म्हशीवर आहे तेवढा सुद्धा देव आपल्याला आवडत नाही. लक्ष करा बरं का. जेवढी आपल्याला म्हैस आवडते ना तेवढा सुद्धा देव आवडत नाही. याच्या पुढे सांगू, जेवढी आपल्याला घरची मांजर आवडते तेवढा सुद्धा देव आवडत नाही. याच्यापेक्षा पुढे सांगू,
जेवढं आपलं प्रेम आपल्या चपलावर आहे तेवढा सुद्धा देव आपल्याला आवडत नाही. तुम्हाला असं कसं काय? दर्शनाला गेलात तुम्ही मंदिरामध्ये, दर्शनाला चाललात कुणाच्या? देवाच्या. तुमच्या मनामध्ये आवड आहे देवाच्या विषयी, पण चप्पल आताच दुकानातून 220 रुपयाला घेतलंय ना बाहेर सोडलंय. ऐका, आणि मंदिरामध्ये गेलात, देव समोर दिसायला तरी तुमचं मन असं हादरायलंय बरं का. राहतंय का नाही की चप्पल, राहतंय का नाही की चप्पल, जातंय कालच घेतलंय आताच घेतलंय, काय नेमकं करावं. म्हणजे जेवढं तुमचं प्रेम चपलावर आहे तेवढा सुद्धा देव तुम्हाला आवडत नाही. आता पहा, सगळ्या पवित्रांना पवित्र करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर या ग्रंथामध्ये. श्रीकृष्ण भगवंताची प्राप्ती कशानं जर होत असेल तर फक्त देवाचं भजन पूजन करा, देवाची असणारी तुम्हाला असणारी प्राप्ती होईल. पुढं वर्णन केलं आहे. चिंतामणीच्या बाबतीमध्ये अनेक असणारी वर्णन केलेली आहेत. बस, पण एखाद्या वेळेस जर संत मंडळी जर प्रसन्न झाले का नाही तर तुम्हाला योगी लोकांना जे दुर्लभ आहे ते दुर्लभ असणारी वस्तू सुद्धा संत मंडळी, साधू मंडळी आणि तुमच्यासारखे असणारे महान जे व्यक्ती आहेत का नाही आम्हाला देतात. त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले अनंत भांडार. आता तुम्ही मंडपामध्ये येऊन बसलात, कथा ऐकत आहात. आता महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही किती भाग्यवान आहेत असा जर विचार सांगितला ना तर आकाशामध्ये राहणारे, स्वर्ग लोकामध्ये राहणारे जे देव आहेत का नाही, त्या देवापेक्षा सुद्धा सारणी गावातली मंडळी श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल कसं काय श्रेष्ठ आहे? याला दृष्टांत सांगितलेला आहे. परीक्षित राजाचं 7 दिवसामध्ये मरण होणार. शुकाचार्य महाराज कथा सांगण्याकरता गेले. स्वर्गातल्या लोकांनी, देवता मंडळींनी एक घागर घेतली सोबत, अमृताचा कलश, अशी घागर भरून घेतली आणि शुकाचार्य महाराजांच्या जवळ आले आणि बोलण्याकरता सुरुवात केली. महाराज, हे अमृताची घागर आम्ही तुम्हाला देतो, हे अमृत तुम्ही काय करा, परीक्षित राजाला पिण्याकरता द्या. अमृत पिल्याच्या नंतर माणूस मरत का वाचत? अमृत पेल्याच्या नंतर माणूस मरत का वाचत? तुमचं लक्ष नव्हतं बरं का. आता सुद्धा काही लोक बोलत बोलत उन्हाळ्यामध्ये म्हणतात ताक म्हणजे अमृतच. आता बरं का, पण सांगतो, ज्या ज्या मंडळींनी अमृत पिलं त्याला मरण नाही, तो अमर होतो. सांगितलं हे असणारं जे अमृत आहे का नाही, तुम्ही परीक्षित राजाला पिण्याकरता द्या. त्यावेळेला शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, हे अमृत मी परीक्षित राजाला देणार नाही, याच्या बदल्यामध्ये मी याला कथा अमृत असणारं देईल. त्याचं कारण एक आहे, हे अमृत पिल्याच्या नंतर एखाद्या वेळेस अमर होईल, पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच राहील, पुण्य संपल्याच्या नंतर संपलं. त्याच्याकरता कारण सांगतो बरं का. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहता येतं. पुण्य जरी एकदा संपलं का नाही, पुन्हा मात्र स्वर्गामध्ये राहता येत नाही. याच्याकरता दृष्टांत जुनी मंडळी ऐका बरं का लक्ष देऊन. एसटी मध्ये जर जुन्या काळामध्ये जर प्रवास करायचा म्हटला तर अगोदर तिकीट कसले होते? असे बारके तिकीट बरं का. आणि ते कंडक्टरनं काय करायचं, असे त्याला बोळ पाडायचे. कशा करता बोळ पाडायचे असं जर प्रश्न विचारला तर काही जर म्हणतील त्याला काम नाही म्हणून त्यानं बोळ पाडित होतं. असं नाही बरं का. त्याच्या खाली 3 अक्षर लिहिलेले होते. कसे 3 अक्षरे सांगतो बरं का, लक्ष देऊन ऐका. पहिला अक्षर उ, नाव लक्षात ठेवा बरं का. पहिला अक्षर उ, दुसरं मु आणि तिसरं अक्षर उ. किती अक्षर झाले? 3. पहिलं उ, दुसरं मु आणि तिसरं उ.
जर एखाद्या माणसानं अंबाजोगाईमधून बसला, त्याला उतरायचंय केजला, आणि न उतरता जर पुढे तो मांजरसुंब्याकडे जाऊ लागला किंवा चाकरवाडीकडे जाऊ लागला, तर त्या माणसानं एक काम करायचं, आपल्या हातामधलं तिकीट घ्यायचं आणि खालचे 3 अक्षर वाचायचे. पहिलं अक्षर सांगतं, पहिलं अक्षर कोणतं आहे? उ. उ सांगतं उतर. पहिलं अक्षर सांगतं बरं का त्याला तिकिटावरचं, खाली उतर. जर नाही उतरलं आणि गाडी जर थोडीशी पुढे गेली तर दुसरं अक्षर सांगतं. आता दुसरं अक्षर कोणतं आहे? मू. ते दुसरा अक्षर त्याला सांगतं मूर्खा. पहिलं सांगतं उतर, नाही उतरल्याच्या नंतर म्हणतं मूर्खा, दुसरं अक्षर. आणि त्याच्यातून जरी नाही उतरला तर तिसरं अक्षर सांगतं उतर मूर्खा उतर. जसं स्वर्ग लोकामधलं पुण्य संपल्याच्या नंतर किंवा तिकिटाचा कालावधी संपल्याच्या नंतर जिथपर्यंत तिकीट घेतलंय तिथपर्यंतच कंडक्टर व्यवस्थित बोलतो आणि बसू देतो. नाही जर उतरला तर आडरानामध्ये सोडून देतो. बस तसं स्वर्गामध्ये जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच राहता येतं. पुण्य संपल्याच्या नंतर खाली उतरावं लागतं. पण एक सांगू, अमृताचं जे असणारा भाग सांगितलेला आहे, अमृतापेक्षा सुद्धा जर श्रेष्ठ काय असेल तर कथा रूपी असणारं जे अमृत आहे ते श्रेष्ठ असणार आहे. राजानं काय केलं, शुकाचार्य महाराजांकडून कथा ऐकलेली आहे, पण त्याच्या अगोदर शुकाचार्य महाराजांनी ती कथा देवताला सुद्धा सांगितली नाही. अमृताच्या बदल्यामध्ये ती कथा सांगितली राजा परीक्षितीला. म्हणजे लक्षात ठेवा, जी कथा देवता मंडळीला ऐकण्याकरता मिळत नाही ती कथा ऐकण्याकरता आज सारणी संपूर्ण गावकरी मंडळीला ऐकता करण्याकरता मिळत आहे. म्हणजे देवापेक्षा जर भाग्यवान कोण असेल तर आपली सगळी नगरी देवापेक्षा सुद्धा भाग्यवान आहे. एकदा आपलं स्वागत करण्याकरता आपणच टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे देवापेक्षा सुद्धा आपण असणारे श्रेष्ठ आहेत. या कथेच्या बाबतीमध्ये आणखी एक वर्णन करतो, किती कथा श्रेष्ठ आहे. एक दिवस राजा परीक्षितीचा उद्धार झाला ही गोष्ट कळाली कुणाला? ही गोष्ट कळाली ती म्हणजे ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवानं काय केलं, एक तराजू आणलं आणि तराजू आणल्याच्या नंतर तराजू मांडलं. एका पारड्यामध्ये असंख्य ग्रंथ ठेवले आणि एका पारड्यामध्ये ठेवला श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ. एका पारड्यामध्ये अनेक ग्रंथ आहेत आणि एका पारड्यामध्ये एकच ग्रंथ आहे. सगळ्या पुराणाचं पारडं जड व्हायला पाहिजे होतं, पण जड नाही झालं. ज्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचा ग्रंथ ठेवलेला आहे ते पारडं मात्र जड झालं. याच्याकरता दृष्टांत, एका साईडला काय केलं, मुरमुऱ्याचं पोतं 10 किलोचं आणलं, मुरमुऱ्याचं पोतं बरं का, आणि एका पारड्यामध्ये ठेवलं. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये काय केलं, फक्त 11 किलोचा एक दगड छोटासा आणला आणि एका पारड्यामध्ये ठेवून दिला. पारड जड कोणतं होईल? परत सांगतो बरं का, लक्ष करा. एका पारड्यामध्ये 10 किलो मुरमुऱ्याचं पोतं आहे, मुरमुऱ्याचं पोतं बरं का, एका पारड्यामध्ये. आणि एका पारड्यामध्ये फक्त 10 किलोचा छोटासा, नाही 11 किलोचा छोटासा दगड आहे. जड पारड कोणतं होईल? मुरमुऱ्याचंच होईल ना, दगड होईल ना. वा वा, छान छान छान. म्हणजे त्याचं कारण एक आहे, पोतं जरी असेल तर पोत्याचं सुद्धा वजन तुम्हाला सांगतो कमी आहे. दुसरे ग्रंथ म्हणजे मुरमुऱ्यासारखे आहेत आणि हा ग्रंथ म्हणजे सुंदर स्वरूपामध्ये वजनदार असणारा ग्रंथ आहे. म्हणून माणसानं ऐकत असताना काय ऐकायचं माहिती का? ऐकत असताना दुसरं तिसरं काही ऐकायचं नाही. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत अन कराल ते हित सत्य करा. ऐकत असताना भागवताची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी कथा असणारी ऐकायची. याच्या बदल्यामध्ये पुढे असणारे एक वर्णन केलेलं आहे. ही कथा इतकी श्रेष्ठ आहे, ही कथा आपण ऐकतो याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. ही कथा नारद मुनींनी सुद्धा ही भागवताची कथा ऐकली आणि नारदाच्या बाबतीमध्ये सुंदर असणारं वर्णन केलेलं आहे. नारदाचं सारखं जर भजन कोणतं असेल तर सर्वांनी टाळ्या वाजून म्हणा, नारायण
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण महिला मंडळी मोठ्यानं बोला हा 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 नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की महामुनी शुकाचार्य जय जय श्री राधेश्याम. आपण कथा ऐकतो याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. कथा ऐकली नारद मुनीनं. आता काय ऐकली याचा एक प्रश्न सांगितलेला आहे. एक दिवस नारद मुनी स्वर्गामध्ये गेले. स्वर्गातल्या लोकांना सांगितलं सांगा 3 लोकांमध्ये पवित्र कोण. स्वर्गातल्या लोकांनी सांगितलं स्वर्गापेक्षा जर सुंदर काय असेल तर स्वर्गापेक्षा पृथ्वी चांगली. लक्ष करा बरं का. पाताळ लोकांमध्ये गेले. पाताळ लोकांमधल्या लोकांना प्रश्न विचारला सांगा तुमच्यापेक्षा सुंदर कोण. सांगितलं पृथ्वी तल. कारण त्याचं कारण एक आहे कमाई जर कुठं करायची असेल तर कमाई करण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर पृथ्वी तल. या शरीरानं इथं जर पुण्य केलं तर पुण्य केल्याच्या नंतर याच शरीरानं पृथ्वी तलावून स्वर्गात सुद्धा जाता येतं. आणि इथं जर अधर्म केला तर याच शरीरानं नरकाला सुद्धा जाता येतं. म्हणजे खरं ठिकाण खरं शिवाजी महाराजांचा चौक जर कोणता असेल तर पृथ्वी तल म्हणजे हा चौक. इथून इकडेही जाता येते आणि इकडून इकडं पण जाता येते. त्याचं कारण सांगितलेलं आहे. हां म्हणजे हे स्टेशन म्हणजे असं आहे तिथून सगळीकडेच गाड्या लागतात बरं का. हे पृथ्वी तल. स्वर्गातले देव सुद्धा असं म्हणतात आमचा सुद्धा जन्म पृथ्वी तलावर व्हावा. संत मंडळी वर्णन करतात स्वर्गीचे आमार इच्छिताती देवा. स्वर्गीचे आमार इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. जन्म आम्हा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हा इच्छिताती देवा. स्वर्गीचे आम्हा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. जन्म आम्हा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा.
तुम्ही ऐकलं? स्वर्गातले लोक काय म्हणतात? आमचा जन्म कुठं व्हावा? मृत्यू लोकामध्ये. पण मृत्यू लोकातले लोक म्हणतात जगूच वाटत नाही. इथले बरं का, तिथले लोक म्हणतात जन्म इथं व्हावा आणि इथले म्हणतात जगूच वाटत नाही, मरावं. असे काही पट्टी भादर आहेत का नाही? विष पेणार, दवाखान्यात जाणार, गळफास घेणार, झाडाकडे जाणार. अरे बाबा, हे जन्म म्हणजे साधारण नाही. ज्याला असं वाटतं ना की मरावं, त्यानं एक काम करायचं, मरायचं नाही. त्यानं पिशवी भरायची, त्यानं पंढरपूरकडे जायचं, त्यानं पिशवी भरायची, 4 धामच्या यात्रेला जायचं, पण मरायचं नाही बरं का. त्याचं वर्णन केलेलं आहे. राग असणारा 1-2 दिवसापुरता असतो, पुन्हा राग नसतो बरं का. 2 दिवसाच्या नंतर पुन्हा मात्र राग कमी होतो. त्याचं कारण एक आहे, हे शरीर आपल्याला अनंत जन्म मिळाल्याच्या नंतर पुन्हा भेटलेलं आहे. याच्याकरता असं वाईट स्वरूपामध्ये याला नष्ट करू नका. म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा इथं असणारी इच्छा करतात. नारद मुनी पृथ्वी तलावर आले. त्यांनी असं ऐकलं, पृथ्वी तल एकदम सुंदर आहे, एकदम वातावरण चांगलं असेल. पण पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर प्रत्येक क्षेत्रावर गेले. कुठं कुठं गेले सांगतो. गयेला गेले, काशीला गेले, हरिद्वारला गेले, अयोध्येला गेले, प्रत्येक तीर्थक्षेत्रावर गेले. पण त्यांना मात्र जसं सांगितलं होतं का नाही तसं वातावरण दिसलं नाही. आता आपण तीर्थयात्रेला जातो, आपण इथून तिथपर्यंत जातो, पण तिथल्या लोकाला मात्र त्याची किंमत नाही बरं का. आता आपण पंढरपूरला जातो महिन्याला, तिथं गेल्याच्या नंतर असे काही मंडळी आहेत 7 तास लागेल, 8 तास लागेल, 10 तास लागेल, 12 तास लागेल, पण बारीला थांबूनच दर्शन घेतो बरं का. पंढरपुरातल्या लोकाला विचारा, तुम्ही दररोजचं दर्शनाला जाता का हो? तर पंढरपुरामधले काही पट्टे भाद्रा असं सांगतात, दर्शन घेऊन 4 वर्ष झालं बघा आता. म्हणजे तिथले लोक दर्शन घेत नाहीत, अजिबात नाही. म्हणजे तिथल्या लोकाला किंमत नाही बरं का, अजिबात नाही. म्हणजे तीर्थ मंडळीची सुद्धा असणारी वर्णन केलंय, त्यांना मात्र त्याची किंमत नाही. याच्या पुढे सांगतो, नारद मुनी घरोघर फिरले, पण घरोघर फिरल्याच्या नंतर वातावरणामध्ये त्यांना बदल दिसला. जसं ऐकलं होतं का नाही तसं मात्र त्यांना दिसलं नाही. का? तर सगळं असताना ते कलियुगाचं असणारं वारं भरलेलं होतं. कसं आहे सांगतो तुम्हाला. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे, करती हेळन संताचे, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. कलियुगामध्ये काय काय होतं ते आता ऐका बरं का. नामदेव महाराज म्हणतात, ऐका कलयुगीचा आचारू, अधर्म पर झाले नारी नरू. आणि पुढे बोलण्याकरता सुरुवात केलं, मंचकावरी बैसे राणी, म्हणजे पत्नी. कुठं बसते? मंचक म्हणजे कॉट. मंचकावरी बैसे राणी आणि माता वाहतसे पाणी. म्हणजे सून बसली मंचकावर आणि पाणी कोण भरायलंय? आई. कशा करता माहितीये का? कलियुगाचा धर्म आहे. पुढं सांगितलं, बोलत बोलत सांगितलं वर्णन करण्याकरता, स्त्रियसी अलंकार भूषण.
कुठला सण असल्याच्या नंतर पती परमेश्वर काय करतो, स्त्री करता अलंकार घेतो, सोनं घेतो. पण मातावळी तसे सेन, गौऱ्या लावण्याचं काम कोणाचं आहे माहिती का? गौरा लावण्याचं काम म्हणजे सासूबाईकडे आहे. नवीन नवरीला गौऱ्या कशा लावू द्याव्या म्हणून सासू गौऱ्या लावते. शून्यवांत बसते. बस याच्या पुढे सांगतो. कलियुगामध्ये अशी घटना आहे, सासू सासऱ्या योग्य मान. सासऱ्याला आणि सासूला योग्य मान बर का. माय बापा न घाली अन्न. सासू सासऱ्याला मात्र व्यवस्थित बोलतो, पण माय बापाला मात्र अन्न घालत नाही. याच्या पुढे सांगतो. एक शब्द आहे बर का, त्याचा अर्थ कळत असेल तर तुम्ही मला सांगा बर का. साळी सासवा आवडती. शब्द परत सांगतो, लक्षात ठेवा. साळी सासवा आवडती, बहीण भावा तोंडी माती. साळी शब्दाचा अर्थ काय होतो महिला मंडळी? साळी शब्दाचा अर्थ काय होतो? साळी, साळी. बरं, कळालं नसेल तर आणखी एकदा सांगतो बरं का. साळी शब्दाचा आणखी एक अर्थ, साळी म्हणजे साळ. कोणती साळ? ज्या साळीमधून गहू बाहेर निघतात का नाही, तिचं नाव साळ. बरोबर ना? मग काय निघतात बाहेर? हा, मग हा हिशोबात. साळी शब्दाचा अर्थ असा आहे, साळी म्हणजे इथं ती साळ नाही बर का, त्याचा आणखी विग्रह करतो. लक्षात येतं का बघा. साळी शब्दाच्या नंतर पुढला शब्द असा आहे साली. आता कळालं का? साली कुणाला म्हणतात? हा, आता लक्षात आलं बर का. आता त्या नवरदेवाला म्हण साळी सासवा आवडती. साळी म्हणजे त्या नवरदेवाला मेहुणी आवडते. त्या नवरदेवाला मेहुणी आवडते. साळी सासवा आवडती. मेहुणी एक आवडते आणि सासूबाई एक आवडतात. मेहुणी आल्याच्या नंतर, सासू आल्याच्या नंतर एकदम पोपटासारखा बोलतो. सासूबाई, प्रवास चांगला झाला का? गोड गोड बोलतो बर का. पण जसं इकडं बोलतो तसं बहिणीला पण बोलत नाही. बहीण भावा तोंडी माती. बहिणीलाही बोलत नाही आणि भावालाही बोलत नाही. असं जर प्रश्न विचारला का नाही, तुमच्या भावाचं तुमचं जमतं का? अजिबात जमत नाही. म्हणजे भावा भावाचं जमत नाही. अशी काही बहीण पण आहे आणि असे काही भाऊ पण आहेत. 20-20 वर्ष झालं बहीण भावाचं तोंड बघत नाही, भाऊ बहिणीचं तोंड बघत नाही. हे कशामुळे माहिती काय? त्यांचा दोष नाही, हे कलियुगाचं वार आहे. बहीण भावा तोंडी माती. पुढं वर्णन केलेलं आहे बरं का. स्त्रियेशी एकांत गोष्टी. गप्पा हाणीत असताना गप्पा कोणासोबत मारतो माहिती का? आपल्या पत्नीसोबत एकदम सुंदर स्वरूपामध्ये पोपटासारख्या गप्पा हाणतो. आणि पत्नीच्या बाबतीमध्ये सुंदर गप्पा मारतो. आणि आईच्या बाबतीमध्ये नामदेव महाराज वर्णन करतात, मातेसी म्हणे रांडवेडी. आईला म्हणतो, आमच्या आईला काही कळत नाही बरं का. म्हणजे आता आईचं वय झालं, बोलत असताना म्हणतो, महाराज आमच्या आईला काही कळत नाही. मी त्या लोकाला माझा प्रश्न आहे बरं का, जे म्हणतात का नाही आमच्या आईला काही कळत नाही, त्यांना माझा सवाल, आईला जर कळालं असतं का नाही, आईला जर कळालं असतं तर लहानपणीच तू ज्यावेळेस संडास केलती का नाही, असे 2 टंगडे धरून गरगर फिरून तुला दगडावर आपटायला पाहिजे होतं. हा, आणि हे शहाणी म्हणतात आईला काही कळत नाही. अरे आईला सगळं कळतं. लहानपणापासून लक्ष करा, 7 वर्षापर्यंत 8 वर्षापर्यंत स्वतःचं शरीर विष्ठेनं भरलेलं सुद्धा कोणत्या लेकराला साफ करता येत नाही. आई काय करते, लहानपणामध्ये 7 ते 8 वर्षापर्यंत आई जेवण जरी करीत असेल आणि लेकरानं जर विष्ठा केली तर आई उठते, त्याचं शरीर अगोदर स्वच्छ करते आणि पुन्हा जेवण्याकरता बसते. ऐका, नुसतं डोळ्याला जरी विष्ठा दिसली तर काही माणसाला जेवण करू वाटत नाही, पण आई काय करते, अगोदर त्या लेकराचं शरीर स्वच्छ करते, त्याचे कपडे स्वच्छ करते. विचार करा, ते हात व्यवस्थित आई धुते, पण हात धुल्याच्या नंतर सुद्धा ताटावर जर बसायचं म्हटलं तर एखाद्या माणसाला अन्न जात नाही, पण आई तसंच अन्न खाते. म्हणजे आईला आज आपण वेडी म्हणतो, पण आई वेडी नाही बरं का. फक्त आपल्या लेकराचं कल्याण होण्याकरता आई एवढे असणारे लेकराचे गुन्हे सुद्धा सहन करते. नवे नवे आज आपलं सगळं शरीर जर कोणा स्वच्छ केलं असेल तर आईनं शरीर स्वच्छ केलं. पण याच्या पुढे उलट बोलू, आईनं आपलं शरीर 7 वर्षापर्यंत स्वच्छ केलं,
पण एखादी आई जर आतरुणामध्ये 1 महिन्यापर्यंत जर पडली ना, तर हेच लेकरू आई करता देवाला नवस करतं, आमच्या आईला घेऊन जावं बरं का. आता विचार करा, तीच आई तुम्ही ज्यावेळेला लहान होते, तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर अंबाजोगाईला नेलं, केजला नेलं, प्रत्येक डॉक्टरकडे नेलं. तुम्हाला संडास लागल्याच्या नंतर, तुम्हाला असणारी काही दुखापत झाल्याच्या नंतर आईनं तुमचा सांभाळ केला. विचार करा, एका आईला 4 मुलं असतील, 4 मुली असतील, 8 लेकराचा सांभाळ एकटी आई करते. पण 8 जण मिळून सुद्धा एका आईचा सांभाळ करत नाहीत. किती शोकांतिक आहे, विचार करा. महाराज, हे सगळं जर वारं कशाचं असेल, हे सगळं वारं असणारं कलियुगाचं आहे. नारद असे फिरू लागले. फिरत असताना यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर गेल्याच्या नंतर तिथे एक नवल त्यांना दिसलं. ते नवल असं आहे, एक आहे स्त्री, ती आहे तरुण, आणि तिच्या भोवती काही महिला बसलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या महिला आहेत ते अगोदरच सांगतो, पुन्हा आपल्याला ते पार्ट करायचं आहे बरं का. लहान लहान मुली मी मगापासून बघालो बरं का, सुंदर मेकअप करून आल्यात बरं का. त्या मुली करता एकदा टाळ्या वाजवा सगळ्या जणांनी. एकदा सुंदर मेकअप करून आलो बरं का, एकदम छान बघा एकदम. महाराज, त्या मुली म्हणजे कोण होत्या, त्या स्त्रिया म्हणजे कोण होत्या, आणि एक तरुण असणारी स्त्री तरी कोण होती. ती तरुण असणारी स्त्री म्हणजे भक्ती. तिच्या भोवती बसलेल्या जेवढ्या ज्या महिला होत्या का नाही, आपण मंगळाष्टिकेमध्ये म्हणतो, गंगा सिंधू सरस्वती च यमुना कावेरी नर्मदा चर्मणवती क्षिप्रा, अशा सगळ्या नद्या त्या भक्तीच्या साईडला अशा बसलेल्या होत्या. आणि तिला समजावून सांगू लागल्या, बाई रडू नको बर का, रडू नको, शांत हो, शांत हो, रडू नको. त्यावेळेला ती मात्र भक्ती रडू लागली. त्याचं कारण सांगितलं जातं. का भक्ती रडू लागली त्याचं कारण सांगितलं जातं. त्या भक्तीला हे 2 मुलं, एकाचं नाव ज्ञान आणि एकाचं नाव वैराग्य. पण घटना अशी आहे, सांगा, आईचं वय असं सांगितलंय, आईचं वय जास्त आणि मुलाचं वय कमी. घटना घडत असताना अशी घडते, मुलं तरुण दिसतात आणि कालांतरानं आई मात्र वयोवृद्ध दिसते. पण इथं उलट झालं बरं का. आई आहे तरुण आणि मुलं आहेत वयोवृद्ध. हे कशामुळं माहिती का? गोकुळाच्या परिसरामध्ये, वृंदावनाच्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त त्या मंडळीनं भक्ती जर कोणावर केली असेल तर फक्त त्यांनी भक्ती केली श्रीकृष्णावर. दुसरं तिसरं कोणावर सुद्धा भक्ती केली नाही. भक्ती करत असताना सगळ्यात जास्त भक्ती कृष्णावर असणारी भक्ती केली. आणि किती भक्ती केली याचं वर्णन सांगतो तुम्हाला. अनेक जणांना कृष्णावर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारी भक्ती केली. मी भजन पुढं म्हणतो, सगळेजण टाळी वाजून भजन पाठीमागे म्हणा बरं का. नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना. बोला बोला बोला. हा, टाळी वाजून. हा हा, जय हो. नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना नंदाचा काना
मंडळी. यशोदेचा लाडका, यशोदेचा लाडका, यशोदेचा यशोदेचा लाडका, यशोदेचा लाडका. गोपाळांचा सवंगडा, गोपाळांचा सवंगडा, गवळणीचा मुरलीवाला, गवळणीचा मुरलीवाला. राधिकेचा प्राण विसावा, राधिकेचा प्राण विसावा. नंदाचा काना, 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 नंदाचा काना. आणि त्या वृंदावनाच्या परिसरामध्ये भक्तीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त जर भक्ती कुणावर केली असेल तर कृष्णावर भक्ती केली. नारदजीचं आणि भक्तीची असणारी भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर भक्तीला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये भक्तीनं रडत रडत सांगण्याकरता सुरुवात केली. नारदजी, अहो माझ्या लेकराची अशी अवस्था नेमकी का झाली? कारण आईच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. आता पहा, नारदजीला प्रश्न विचारला, रडू लागली. वृथा खेदयसे बाले, अहो चिंता तुरा कथम. श्रीकृष्ण करणाम भोज किंवा श्रीकृष्ण चरणाम भोजम स्मर दुःखम गमिष्यती. भक्ती, रडू नको बर का. ज्याला ज्याला दुःख होईल त्याला दुःख जर कमी करायचं असेल तर त्यानं काय करायचं? कृष्णाचं भजन करायचं. नारदजी, माझा एक प्रश्न आहे. अहो हे कशामुळे झालं? नारदजीनं सांगितलं, हे कलियुगामुळे झालं. पण या कलियुगाला परीक्षित राजानं नेमकं ठेवलं तरी का? त्याचं कारण सांगितलं. त्रेतायुग असेल, कृतयुग असेल, द्वापारयुग असेल, तीन असणाऱ्या या युगामध्ये माणसाचा जर उद्धार करायचा असेल तर साधनं वेगवेगळे सांगितलेले आहेत. कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखे हये द्वापारे परिचर्यायाम कलो हरी कीर्तनात. म्हणजे कुठं सांगितलं समाधी, कुठं सांगितला योग, कुठं सांगितला यज्ञ. पण कलियुगामध्ये काही करायची गरज नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. फक्त कलियुगामध्ये कीर्तन करायचं. नारदजी, हे माझे मुलं नेमकं उठत नाहीत. तुम्ही एखादा असणारा भाग पहा ना. त्यावेळेला नारदजी काय केलं? प्रयत्न करत असताना लेकराच्या जवळ गेले
लेकराच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या कानामध्ये नाव घेण्याकरता सुरुवात केली. अरे ज्ञाना उठ ना, अरे वैराग्या उठ ना. पण हे दोघ जण असणारे थोडेसे उठण्याचा प्रयत्न केला आणि लगेच झोपण्याकरता सुरुवात केली, कारण अशक्तपणा जास्त होता. त्याचं कारण एक आहे, एखादा झोपी गेलेला माणूस जर असेल ना, तर झोपी गेलेला माणूस एखाद्या वेळेस उठू शकतो, झोपी गेलेला माणूस. पण त्याच्या पुढे सांगू, एखाद्यानं जर नाटक करून जर झोपलेला असेल तर तो मात्र कधीच उठू शकत नाही. झोपी गेलेला उठू शकेल, पण नाटक करून झोपलेला मात्र कधी सुद्धा उठू शकत नाही. काही सासा सुद्धा काय करतात, सकाळी 10 वाजेपर्यंत नाटक करून झोपतात, झोपलेले नसतात, फक्त नाटक करून झोपले असतात. सुनबाई नेमकी काय काय काम करते, फक्त नाटक करून. आणि काही अंग जरी दुखत नसेल ना, काही सासा नाटक करून सुद्धा म्हणतात गुडघेच दुखायले, कंबरच दुखायली, म्हणजे कशा करता, सुननं काम सांगू नये. बस अशा सुद्धा काही सासा आहेत बरं का. पण काही सासा खोटं बोलत नाहीत, खऱ्याच बोलतात बरं का बिचाऱ्या. ऐका, त्या झोपीच्या बाबतीमध्ये काही भाग सांगतो तुम्हाला. काही झोपतात रात्री बरं का, पण झोपत असताना असे झोपतात, सगळं तोंड मोकळं ठेवतात. काही झोपण्याचे भाग, तोंड वासून ठेवायचं, रात्रभर झोपायचं. काही असं करतात, 50% डोळे उघडे ठेवतात आणि 50% झाकतात. चोराला आल्या सुद्धा कळत नाही हा बाबा झोपलाय का जागा आहे. काही रात्रभर काही असे झोपतात, मान एकाच जाग्यावर असते पण रात्रभर गोल फिरतो असा. बस काही जणांची वनवाशी झोप, रात्रभर पांघरून टाका असेच करून झोपणार तो, अजिबात नाही. काही जणांची 9 खणी झोप, रात्री 9ला इकडं झोपणार आणि सकाळी 9ला तिकडं उठणार. काही तर असे झोपतात रात्रीच्याला का नाही बाबा बाबा बाबा, शेजारच्या माणसाला तर झोपच येत नाही. आणि ते बी असं असतं का नाही, 1-1 मिनिटाला 2-2 मिनिटाला त्यांची अशी सिग्नल चलतं बरं का. माणसाला झोप लागली की काय काही तर का नाही, तोंडामध्ये माश्या फिरून बाहेर येतात तरी पता लागत नाही. एकूण असं भरलेलं, एकूण भरलेलं, सकाळी त्याला आरशापाशी जाऊन बघावं लागतंय. बस महाराज, हे झोपीचा असणारा भाग. असे काही लोक झोपतात. महाराज, ज्या वेळेला ज्ञान आणि वैराग्य उठत नाही, भगवद्गीतेचा पाठ केला, वेदांताचा असणार पठन केलं, वेद घोष केला, पण उठले नाहीत. आकाशवाणी झाली, नारदजी हे उठू शकत नाहीत. याच्याकरता तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल. कोणतं सत्कर्म? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातलिया भय नरका जाणे. कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्या चांगल्या कामाला सहकार्य करायचं. कोणतं सत्कर्म सांगितलं. अनेक लोकांना प्रश्न विचारले मुलांना उठवण्याकरता. त्यावेळेस नारदजीला भेट झाली बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सनकादिकांची. कोणते सनकादिक? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. मनविता एवढा करा उपकार, एवढा करा देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. देवा
देवा सांगा नारदजीला भेट झाली ती म्हणजे सनकादिकांची. आणि सनकादिकांना सहज प्रश्न विचारला, नारदजी इथं नेमकं तुम्ही का आलात? त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. नारदजी म्हणतात, भक्तीचे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य यांना असणारी नवचेतना प्राप्त करून द्यायची. हे काय करावं लागेल सांगितलं, तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल. पण सत्कर्म मला कोणी सांगत नाही हो. अहो सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं कोणतंही कार्य नाही. श्रीमद भागवत महापुराणाची कथा लावा. ती कथा लावल्याच्या नंतर ते 2 मुलं असणारे जागृत अवस्थेमध्ये त्यांचं शरीर प्रकृती चांगली होईल. श्रीमद भागवत महापुराणाची कथा लावा. आणि उपदेश करण्याकरता सांगितलं, द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ते तू कर्म विसूचकाहा. सांगितलं सत्कर्म करा. काय केलं? नारदजीनं ही असणारी कथा लावली आणि ऐकण्याकरता कोण आलं? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कथा ऐकण्याकरता आले. 7 दिवसापर्यंत सुंदर स्वरूपामध्ये असणारी त्यांची कथा असणारी ऐकली. आणि कथा ऐकल्याच्या नंतर मग मात्र ज्ञानाचा सुद्धा उद्धार झाला आणि वैराग्याचा सुद्धा असणारा उद्धार झाला. नव तरुण असणारे ते झाले आणि भक्तीला असणारा आनंद झाला. त्याचं कारण एक आहे, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगट झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय. त्या लेकराचा उद्धार जर कशाने झाला असेल, ज्ञानाचा आणि वैराग्याचा, तर फक्त कथा ऐकल्यामुळे असणारा उद्धार झाला. त्याचं कारण एक आहे, जो जो माणूस कथा ऐकतो का नाही, त्याच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण भगवंत येऊन असे विराजमान होतात. आपण आता सगळी मंडळी आहेत, पण सगळी मंडळीच्या हृदयामध्ये जर काय असेल आता, तर सगळ्याच्या हृदयामध्ये असणारा येवोनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे तुमच्या हृदयामध्ये कोण येऊन राहिलेलं आहे माहिती आहे? आता श्रीकृष्ण भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन राहिलेले आहे. त्यांचा उद्धार जर कशाने झाला असेल, तर ज्ञान आणि वैराग्याचा असणारा उद्धार केवळ फक्त भागवताची कथा ऐकली म्हणून असणारा उद्धार झाला. म्हणून या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान वैराग्याच्या बाबतीमध्ये आपण कथा श्रवण केलेली आहे.